AJ the Solution. Welcome you all. हॅलो एव्हरीवन, एजे सोल्युशन या संपूर्णतः मराठीसाठी वाहिलेल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अजित सर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या कविता क्रमांक 12 रंग मजेचे रंग उद्याचे या कवितेचं रसग्रहण पाहणार आहोत. अर्थात तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे की परीक्षेमध्ये रसग्रहणाचा जो प्रश्न आहे तो अशा प्रकारे विचारला जातो. खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. असा एकूण 8 गुणांसाठी विचारला जाणारा हा प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. अर्थात नेहमीप्रमाणे मी तुम्हाला मराठी आणि हिंदी मध्ये सुद्धा स्पष्टीकरण देणार आहे. तर सुरुवातीचा प्रश्न विचारला जातो की प्रस्तुत कवितेच्या कवी कवयित्रीचे नाव काय. तर रंग मजेचे रंग उद्याचे या कवितेच्या कवयित्री आहेत अंजली कुलकर्णी. प्रस्तुत कवितेचा विषय आहे निसर्गाचे आपल्या आयुष्यातील स्थान व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व. यानी कविता का ये विषय है कि निसर्ग यानी नेचर का हमारे जीवन में क्या स्थान है और उसका संरक्षण करने की क्यों ज़रूरत है, इसका महत्व इस कविता के द्वारा बताया गया है. यही हमारे कविता का विषय है. मित्रांनो, त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 विचारला जातो, तो म्हणजे खालील ओळींचा सरळ अर्थ लिहा. हा 2 गुणांसाठी विचारला जाणारा प्रश्न आहे. कवितेतील कोणत्याही 2 किंवा 4 ओळी तुम्हाला दिल्या जातात आणि त्या ओळींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात तुम्हाला लिहायचा आहे. तर बघा, फुला फुलांचे दाट ताटवे जिथे पोचते दृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. अर्थ, दूरपर्यंत जिथे दृष्टी पोचते तिथे विविध रंगी फुले उगवली आहेत. सारी सृष्टी रंगाने न्हाऊन निघालेली आहे. भविष्यातही रंग टिकून राहावेत यासाठी आपण सृष्टीचे संवर्धन करू. यानी इसका ये 2 लाइन्स का ये मतलब है कि जहाँ तक हमारी नज़र दूर तक जाती है वहाँ विभिन्न तरह के फूल और फल जो है वो दिखाई देते हैं. पूरी सृष्टि यानी पूरा जो नेचर है वो हरे रंग से रंगा हुआ है और यही जो हरापन है इसी को भी हमें आगे आने वाले समय में इस रंग का यानी इस नेचर का रक्षण करना चाहिए. असं या ओळीचा अर्थ आहे मुलांनो. ठीक आहे. त्यानंतर तुमच्या सरावासाठी म्हणून अजून एक मी 2 ओळी दिलेल्या आहेत. खरं तर परीक्षेला तुम्हाला फक्त हा एकच प्रश्न विचारला जातो, म्हणजे खालील कवितेचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. पण सरावासाठी म्हणून मी हा परत दुसरी 2 ओळी दिलेल्या आहेत. बघा, धान्य देईना संगणक हा काळी आई जगवू, मातीमध्ये जे हात राबती तयास देऊ पुष्टी. अर्थ, संगणक धान्य पिकवू शकत नाही, त्यामुळे आपल्याला धान्य काळ्या मातीचे संवर्धन करूनच मिळेल. मातीत ज्या शेतकऱ्यांचे हात राबतात त्यांना आपण अधिक बळकट बनवूया. मतलब ये है कि ये जो संगणक है यानी कंप्यूटर है वो हमें तो अनाज नहीं देगा और अनाज के लिए हमें हमारी काळी माता म्हणजे काळी आई अर्थातच धरती माता, तिचं आपण उसका संवर्धन हमें करना है. और ये जो किसान है जो अनाज उगाते हैं उनको हमें जो है और बलशाली बनाना है. ये इस 2 पंक्तियों का अर्थ है. समझ में आया बच्चों? तो चलिए चौथा प्रश्न देखते हैं. कवितेतून मिळणारा संदेश. जागतिकीकरणाच्या काळात जगणाऱ्या माणसाने निसर्गाशी मातीशी असलेला आपला संबंध तोडू नये, त्यासाठी पर्यावरणाची जोपासना करावी, निसर्गाचे संवर्धन करावे व निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घ्यावा असा संदेश या कवितेतून मिळतो. यानी कविता से क्या संदेश मिलता है कि ये जो अभी ग्लोबलाइजेशन का ज़माना है, पूरी दुनिया जो है एक परिवार की तरह हो गई है. इसी कारण हमें जो है हमारा संबंध मिट्टी से आता है और मिट्टी अर्थात नेचर को हमें उसका संवर्धन
और संरक्षण करना चाहिए, और एक पर्टिकुलर दायरे में रहकर ही हम निसर्ग यानी नेचर का आस्वाद ले सकते हैं, उसका आनंद ले सकते हैं। यही संदेश इस कविता के द्वारा दिया गया है। उसके बाद 5वां प्रश्न पूछा जाता है, कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे, यानी कविता आपको क्यों पसंद है, अगर नहीं पसंद है तो उसके कारण, और पसंद भी है तो भी उसका हमें कारण लिखना है। मग आपण लिहिलेलं आहे, रंग मजेचे रंग उद्याचे ही कविता लयबद्ध व तालबद्ध आहे। कवितेमध्ये निसर्गातील घटकांचे वर्णन साध्या सोप्या शब्दात सहजतेने केले आहे। पर्यावरणाचे रक्षण मानवाने करणे किती महत्त्वाचे आहे हा विचार या कवितेत मांडला आहे, म्हणूनच ही कविता मला खूप आवडली। तो क्या कहा है हमने यहाँ पे, रंग मजेचे रंग उद्याची ये जो कविता है ये लयबद्ध है, रिदमिक कविता है, और नेचर में जितने भी, ये कायनात में जितने भी अलग अलग घटक है उनका वर्णन एकदम सादे शब्दों में, सहज शब्दों में किया हुआ है। दूसरी बात ये है कि ये जो पर्यावरण है इसका रक्षण हमें करना है। ये बहुत ही बढ़िया विचार इस कविता के द्वारा हम तक पहुंचता है, और इसीलिए ये कविता मुझे बेहद पसंद है। त्यानंतर 6वा प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे खालील शब्दांचे अर्थ लिहा, यानी कविता में आए हुए कुछ शब्द है उन्हीं का समानार्थी शब्द हमें लिखना होता है। पहला शब्द है पुष्टि, पुष्टीचा म्हणजे दुजोरा देणे। दूसरा है तुष्टि, तुष्टि यानी तृप्ति, सैटिस्फिकेशन। तीसरा है तुषार, तुषार म्हणजे फवारे, हाँ, पानी की बूंदें जैसे उड़ती है ना, मतलब जैसे कि कोई वाटरफॉल होता है तो उसके जो, या बहने वाली नदी है अगर वो पहाड़ों से गिरती हुई आती है तो पानी जब उड़ता है, पत्थर वगैरह आड़े आ जाते हैं तो जो बूंदे उड़ती है उसको तुषार कहते हैं, त्याला मराठीत म्हणतात फवारे, आणि रुजणे म्हणजे उगवणे। तर अशा प्रकारे या कवितेमध्ये आपण बघितलेलं आहे की वेगवेगळे 6 प्रश्न तुम्हाला विचारले जातील, त्या 6ही प्रश्नांचा आपण मराठी आणि हिंदीमध्ये अर्थ समजून घेतलेला आहे। अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला 8 पैकी 8 गुण मिळण्यास मदत ठरतील याची मला खात्री आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर नवनवीन व्हिडिओ व्याकरणासंदर्भात, लेस पाठासंदर्भात जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर AJ एजू सोल्यूशन या चॅनलला विसरू नका। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। हॅलो एव्हरीवन, AJ एजू सोल्यूशन या संपूर्णतः मराठीसाठी वाहिलेल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अजित सर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या कविता क्रमांक 12 रंग मजेचे रंग उद्याचे या कवितेचं रसग्रहण पाहणार आहोत। अर्थात तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे की परीक्षेमध्ये रसग्रहणाचा जो प्रश्न आहे तो अशा प्रकारे विचारला जातो, खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा। असा एकूण 8 गुणांसाठी विचारला जाणारा हा प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया। अर्थात नेहमीप्रमाणे मी तुम्हाला मराठी आणि हिंदी मध्ये सुद्धा स्पष्टीकरण देणार आहे। तर सुरुवातीचा प्रश्न विचारला जातो की प्रस्तुत कवितेच्या कवी कवयित्रीचे नाव काय। तर रंग मजेचे रंग उद्याचे या कवितेच्या कवयित्री आहेत अंजली कुलकर्णी। प्रस्तुत कवितेचा विषय, तर प्रस्तुत कवितेचा विषय आहे निसर्गाचे आपल्या आयुष्यातील स्थान व पर्यावरण संवर्धनाचे महत्व। यानी कविता का ये विषय है कि निसर्ग यानी नेचर का हमारे जीवन में क्या स्थान है और उसका संरक्षण करने की क्यों ज़रूरत है, इसका महत्व इस कविता के द्वारा बताया गया है। यही हमारे कविता का विषय है। मित्रांनो, त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 विचारला जातो, तो म्हणजे खालील ओळींचा सरळ अर्थ लिहा। हा 2 गुणांसाठी विचारला जाणारा प्रश्न आहे।
कवितेतील कोणत्याही 2 किंवा 4 ओळी तुम्हाला दिल्या जातात आणि त्या ओळींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात तुम्हाला लिहायचा आहे. तर बघा, फुलाफुलांचे दाट ताटवे जिथे पोचते दृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. अर्थ, दूरपर्यंत जिथे दृष्टी पोचते तिथे विविध रंगी फुले फुले उगवली आहेत. सारी सृष्टी रंगाने न्हाऊन निघालेली आहे. भविष्यातही रंग टिकून राहावेत यासाठी आपण सृष्टीचे संवर्धन करू. यानी इसका ये 2 लाइन्स का ये मतलब है कि जहाँ तक हमारी नज़र दूर तक जाती है वहाँ विभिन्न तरह के फूल और फल जो है वो दिखाई देते हैं. पूरी सृष्टि यानी पूरा जो नेचर है वो हरे रंग से रंगा हुआ है और यही जो हरापन है इसी को भी हमें आगे आने वाले समय में इस रंग का यानी इस नेचर का रक्षण करना चाहिए, असं या ओळीचा अर्थ आहे मुलांनो. ठीक आहे. त्यानंतर तुमच्या सरावासाठी म्हणून अजून एक मी 2 ओळी दिलेल्या आहेत. खरं तर परीक्षेला तुम्हाला फक्त हा एकच प्रश्न विचारला जातो, म्हणजे खालील कवितेचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. पण सरावासाठी म्हणून मी हा परत दुसरी 2 ओळी दिलेल्या आहेत. बघा, धान्य देईना संगणक हा काळी आई जगवू, मातीमध्ये जे हात राबती तयास देऊ पुष्टी. अर्थ, संगणक धान्य पिकवू शकत नाही, त्यामुळे आपल्याला धान्य काळ्या मातीचे संवर्धन करूनच मिळेल. मातीत ज्या शेतकऱ्यांचे हात राबतात त्यांना आपण अधिक बळकट बनवूया. मतलब ये है कि ये जो संगणक है यानी कंप्यूटर है वो हमें तो अनाज नहीं देगा और अनाज के लिए हमें हमारी काळी माता म्हणजे काळी आई अर्थातच धरती माता, तिचं आपण उसका संवर्धन हमें करना है. और ये जो किसान है जो अनाज उगाते हैं उनको हमें जो है और बलशाली बनाना है. ये इस 2 पंक्तियों का अर्थ है. समझ में आया बच्चों? तो चलिए चौथा प्रश्न देखते हैं. कवितेतून मिळणारा संदेश. जागतिकीकरणाच्या काळात जगणाऱ्या माणसाने निसर्गाशी मातीशी असलेला आपला संबंध तोडू नये, त्यासाठी पर्यावरणाची जोपासना करावी, निसर्गाचे संवर्धन करावे व निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घ्यावा असा संदेश या कवितेतून मिळतो. यानी कविता से क्या संदेश मिलता है कि ये जो अभी ग्लोबलाइजेशन का ज़माना है, पूरी दुनिया जो है एक परिवार की तरह हो गई है, इसी कारण हमें जो है हमारा संबंध मिट्टी से आता है और मिट्टी अर्थात नेचर को हमें उसका संवर्धन और संरक्षण करना चाहिए और एक पर्टिकुलर दायरे में रहकर ही हम निसर्ग यानी नेचर का आस्वाद ले सकते हैं, उसका आनंद ले सकते हैं. यही संदेश इस कविता के द्वारा दिया गया है. उसके बाद 5वां प्रश्न पूछा जाता है, कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. यानी कविता आपको क्यों पसंद है, अगर नहीं पसंद है तो उसके कारण, और पसंद भी है तो भी उसका हमें कारण लिखना है. मग आपण लिहिलेलं आहे, रंग मजेचे रंग उद्याचे ही कविता लयबद्ध व तालबद्ध आहे. कवितेमध्ये निसर्गातील घटकांचे वर्णन साध्या सोप्या शब्दात सहजतेने केले आहे. पर्यावरणाचे रक्षण मानवाने करणे किती महत्त्वाचे आहे हा विचार या कवितेत मांडला आहे, म्हणूनच ही कविता मला खूप आवडली. तो क्या कहा है हमने यहाँ पे, रंग मजेचे रंग उद्याची ये जो कविता है ये लयबद्ध है, रिदमिक कविता है और नेचर में जितने भी ये कायनात में जितने भी अलग अलग घटक है उनका वर्णन एकदम सादे शब्दों में सहज शब्दों में किया हुआ है. दूसरी बात ये है कि ये जो पर्यावरण है इसका रक्षण हमें करना है. ये बहुत ही बढ़िया विचार इस कविता के द्वारा हम तक पहुंचता है और इसीलिए ये कविता मुझे बेहद पसंद है. त्यानंतर 6वा प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे खालील शब्दांचे अर्थ लिहा.
यानी कविता में आए हुए कुछ शब्द है, उन्हीं का समानार्थी शब्द हमें लिखना होता है। पहिला शब्द आहे पुष्टी, पुष्टीचा म्हणजे दुजोरा देणे। दुसरा आहे तुष्टी, तुष्टी यानी तृप्ती, सॅटिस्फिकेशन। तिसरा आहे तुषार, तुषार म्हणजे फवारे। हाँ, पानी की बूंदें जैसे उड़ती है ना, मतलब जैसे कि कोई वाटरफॉल होता है तो उसके जो, या बहने वाली नदी है, अगर वो पहाड़ों से गिरती हुई आती है तो पानी जब उड़ता है, पत्थर वगैरह आड़े आ जाते हैं तो जो बूंदे उडती है उसको तुषार कहते हैं, त्याला मराठीत म्हणतात फवारे। आणि रुजणे म्हणजे उगवणे। तर अशा प्रकारे या कवितेमध्ये आपण बघितलेलं आहे की वेगवेगळे 6 प्रश्न तुम्हाला विचारले जातील। त्या 6ही प्रश्नांचा आपण मराठी आणि हिंदीमध्ये अर्थ समजून घेतलेला आहे। अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला 8 पैकी 8 गुण मिळण्यास मदत ठरतील, याची मला खात्री आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर नवनवीन व्हिडिओ व्याकरणासंदर्भात, लेस पाठासंदर्भात जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर AJ एजू सोल्यूशन या चॅनलला विसरू नका। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।